चल तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर सुरुवात केला. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण मागच्या काही लेक्चर्स मध्ये जीएसटी बद्दल माहिती पाहिली, तसंच सीजीएसटी, एसजीएसटी यांच्या रेट बद्दल माहिती पाहिली, तसंच कोणत्या गुड्स आणि सर्व्हिसवर कसा जीएसटीचा रेट पडतो हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर डीलर्सचा जीएसटीआयएन काय आहे, जीएसटीआयएन नंबर बद्दल आपण माहिती पाहिली. अशा पद्धतीने आपण दोन बिल पाहिले होते. त्यामध्ये एक गुड्स खरेदी करताना कशा पद्धतीने आपण जीएसटी पे करतो आणि सर्व्हिस, एखादी सर्व्हिस जेव्हा आपण घेतो त्या सर्व्हिसवर कशा पद्धतीने आपण जीएसटी पे करतो हे आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 4.1. त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 4.1 एकदम सिंपल असा तो प्रॅक्टिस सेट आहे. मग प्रॅक्टिस सेट 4.1 मधील फर्स्ट क्वेश्चन कडे आपण बघू. आपल्याला माहिती आहे रेट ऑफ सीजीएसटी इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी असतं, तसंच हे दोन्ही पण रेट हे जीएसटीच्या हाफ असतात. त्यावर आधारित आता काही प्रश्न आहेत आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये, ते आपण बघू. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. पवन मेडिकल हे मेडिसिन सप्लाय करतात. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे आपल्याला मेडिसिन वर, तो किती आहे बरं, 12% आहे. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. यावरून आपल्याला रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एसजीएसटी दिला आहे, विचारला आहे. आता यावरून आपण तोंडी आन्सर सांगू शकतो, ओरली आन्सर सांगू शकतो. काय असेल बरं ओरली? जर आपण आन्सर सांगायला गेलो, आपल्याला रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे. रेट ऑफ जीएसटी किती आहे, 12%. त्यावरून सीजीएसटी आणि एसजीएसटी चा रेट किती असेल? दोघांचा पण रेट सेम असतो आणि तो कशाच्या हाफ असतो, तर जीएसटीच्या हाफ. म्हणजे किती असेल, 6%. इथंच आपला आन्सर येऊन येईल. म्हणजे आता इथं आपल्याला फक्त ती मांडणी करायची आहे. मग आता इथं फर्स्ट म्हणजे आपण सोल्युशन मध्ये 1 मार्काचा क्वेश्चन आहे बघा हा. एकदम सिंपली आपण या एक्झाम्पलचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. जरी आपल्याला दिसताना मोठा दिसत असला क्वेश्चन, तरी पण एकदम सिंपली आपण ते एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. बघा, जर फर्स्ट म्हणजे आपल्याला ते एक्झाम्पल समजलं पाहिजे की आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानुसार आपण ते आन्सर फाइंड आउट करणार आहोत. आता इथं आपल्याला दिलेलं आहे काय की जीएसटी चा रेट दिलाय ऑन द मेडिसिन. मेडिसिन वर जीएसटी चा रेट दिलेला आहे. रेट ऑफ जीएसटी गिवन काय आहे बघा, गिवन लिहितो. रेट ऑफ जीएसटी ऑन मेडिसिन्स इक्वल टू किती, 12% आहे. आता आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ सीजीएसटी इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी. रेट ऑफ सीजीएसटी इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी हे आपल्याला माहिती आहे. आणि ते इक्वल कशाला असतं, तर रेट ऑफ जीएसटी अपॉन 2. रेट ऑफ जीएसटी अपॉन 2 हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला माहिती आहे रेट ऑफ जीएसटी आपल्याला किती दिलेला आहे, 12%. म्हणजे 12 अपॉन 2% म्हणजे काय, 12 अपॉन 2% म्हणजे किती येणार बरं, 6%. म्हणजे शेवटी आन्सर काय लिहिणार, रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी इक्वल टू काय, 6%. 12% हा जीएसटी चा रेट आहे. यावरून आपण फाइंड आउट काय केलं की रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि एसजीएसटी म्हणजे काय असतं, तर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे आपल्याला माहिती आहे. आपण मागच्या काही लेक्चर मध्ये ही सगळी माहिती आपण पाहिलेली आहे आणि आता त्यावर आधारित क्वेश्चन्स पाहत आहोत. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आहे. सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन तर तुम्हाला लक्षात आला असेल की जीएसटी चा रेट दिला होता, त्यावरून एसजीएसटी चा आणि सीजीएसटी चा रेट विचारला होता. तो म्हणजे आपण काय या पद्धतीने फाइंड आउट केलेला आहे. शेवटी ते आन्सर आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन काय दिलाय, ऑन सर्टन आर्टिकल. काही सर्टन आर्टिकल आहे, इफ
रेट ऑफ CGST इज 9%. CGST चा रेट दिलाय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स दिलेला आहे 9%. देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST? मग मला सांगा SGST किती पर्सेंट असेल? जर CGST 9% असेल तर SGST किती असेल बरं? सेम त्याच पद्धतीने CGST जेवढा आहे तो तेवढाच आपण SGST घेतो. हे आपण बघितलेला आहे मागच्या लेक्चर मध्ये. त्यामुळे SGST किती असेल? 9% असेल. अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST? GST चा रेट काय असेल? तर GST चा रेट यांच्या डबल म्हणजेच काय बरं? तर 18%. म्हणजे रेट ऑफ GST इक्वल टू असं पण लिहू शकतो आपण, रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. म्हणजे टोटल काय असणार आहे? 9 + 9 म्हणजे 18%, किंवा यांच्या डबल पण आपण ते लिहू शकतो. मग आता इथं बघा, फर्स्ट तर आपल्याला सोल्युशन मध्ये सांगतो मी. सोल्युशन इथं आपल्याला काय दिलेलं आहे? तर रेट ऑफ CGST ऑन an article इक्वल टू किती बरं? 9%. हे आपल्याला माहिती आहे, हे दिलेलं आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? रेट ऑफ SGST विचारलेला आहे. मग रेट ऑफ SGST म्हणजे काय असतो बरं? तर हा याला इक्वल असतो कशाला? रेट ऑफ CGST ला. रेट ऑफ CGST ला इक्वल आहे. पण रेट ऑफ CGST आपल्याला काय दिलेला आहे? 9%. त्यामुळे इथं काय येणार बरं? 9%. देयरफॉर रेट ऑफ SGST इज इक्वल टू 9%. हा 9% तर आला. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं? रेट ऑफ GST. पण रेट ऑफ GST म्हणजे काय असतं? यांच्या डबल, एक तर 2 * रेट ऑफ CGST किंवा रेट ऑफ SGST लिहितात, किंवा रेट ऑफ SGST प्लस रेट ऑफ CGST इक्वल टू रेट ऑफ GST लिहितात. इथं बघा मी लिहितो रेट ऑफ GST इक्वल टू मी लिहितो 2 * रेट ऑफ CGST. CGST दिलेला आहे आपल्याला, त्याची डबल म्हणजे रेट ऑफ GST. मग काय ना 2 * 9%, कारण की रेट ऑफ CGST किती आहे? 9%. म्हणजे काय येणार बरं? 18%. रेट ऑफ GST इक्वल टू काय? 9%. या पद्धतीने आपल्याला दोन्ही पण आन्सर मिळाले. शेवटी आन्सर लिहिणार आहात. आन्सर काय लिहिणार मग? रेट ऑफ SGST इक्वल टू काय? 9%. अँड इथे यस व्यवस्थित काढतो मी. रेट ऑफ GST इक्वल टू 18%. दिस इज युअर आन्सर. या पद्धतीने आपण हे दोन एक्झाम्पल सॉल्व केले. तुम्हाला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. हे एकदम सोपे क्वेश्चन होते. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आहे. बघू आपण थर्ड एक्झाम्पल नेमकं या पुस्तकात काय दिलेलं आहे. आपल्या प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं थर्ड एक्झाम्पल काय आहे ते आपण बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थर्ड एक्झाम्पल कडे जाऊ. थर्ड एक्झाम्पल काय आहे बघा. MS Real Paint sold 2 tins of luster paint. MS Real Paint यांनी सोल्ड केले 2 टिन्स ऑफ लस्टर पेंटचे विकले. 2 डबे लस्टर पेंटचे विकलेले आहेत. अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन, प्रत्येक टीनची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ₹2800. म्हणजे एका टीनची बघा, ईच टीन म्हणजे एका टीनची टॅक्सेबल व्हॅल्यू किती दिलेली आहे? 2800. मग 2 टीनची 2 विकलेले आहेत, तर 2 टीनची किती येणार बरं टॅक्सेबल व्हॅल्यू? तर 2 * 2800 म्हणजे किती येणार बरं? 5600. हे आपलं तोंडी कॅल्क्युलेशन झालं. आता इफ द रेट ऑफ GST इज 28%, रेट ऑफ GST दिलेला आहे आपल्याला 28%, देन फाइंड द अमाउंट ऑफ CGST अँड SGST चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. यावरून आपल्याला या व्यवहारात CGST आणि SGST किती पे केला गेला, किती अमाउंट पे केली गेली CGST आणि SGST ची, हे आपल्याला
फाइंड आउट करायचं आहे. एकदम सिंपल असा हा प्रॉब्लेम आहे. आपण व्यवस्थितरित्या ते सॉल्व्ह करणार आहोत. आधी आपण गिवन पार्ट लिहून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ते आपण बघू. तर फर्स्ट म्हणजे बघा सोल्युशन मध्ये मी गिवन लिहितो. आधी काय आहे गिवन, तर प्रत्येक क्लस्टर पेंटच्या टीमची टॅक्सेबल व्हॅल्यू किती दिलेली आहे 2800. असे किती विकले, 2 विकलेले आहेत, हे लक्षात घ्या. टॅक्सेबल ऑफ ईच टीम ऑफ वन टीम म्हणतो मी, म्हणजे लक्षात घ्या वन टीम इक्वल टू किती ₹2800. एका टीमची ₹2800 आहे. तर देअरफॉर टॅक्सेबल अमाउंट ऑफ 2 टीम्स किती असेल बरं, ₹5600. 2 ने फक्त त्याला मल्टिप्लाय केलेला आहे. आता आपल्याला रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे. रेट ऑफ जीएसटी इक्वल टू किती बरं 28% हा दिलेला आहे. आणि यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि अमाउंट ऑफ एसजीएसटी. मग त्याआधी मी रेट काढून घेतो. अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि अमाउंट ऑफ एसजीएसटी चा रेट फाइंड आउट करून घेतो. मग रेट ऑफ सीजीएसटी इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी इक्वल टू काय असणार आहे, तर इक्वल टू इथं लिहितो इक्वल टू रेट ऑफ जीएसटी अपॉन 2. हे आपल्याला माहिती आहे. मग आता हे इक्वल आहेत त्याला, तर यावरून आपण काय लिहिणार, रेट ऑफ सीजीएसटी इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी इक्वल टू 28 अपॉन 2 म्हणजेच किती 14%. हे आहे रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एसजीएसटी. तर लिहितो 14%. या पद्धतीने ते रेट आलेले आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि अमाउंट ऑफ एसजीएसटी. एकाची जरी अमाउंट फाइंड आउट केली आपण सीजीएसटी किंवा एसजीएसटी ची, दुसऱ्याची पण तेवढीच अमाउंट चार्ज होणार आहे. म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी चार्ज कसा होणार आहे, दोन्ही पण सेम चार्ज होणार आहे. हे आपल्याला माहिती आहे या टॅक्स इनवॉइस मध्ये. मग मी अमाउंट ऑफ सीजीएसटी फाइंड आउट करतो. नाउ अमाउंट ऑफ सीजीएसटी इक्वल टू काय बरं, तर रेट ऑफ सीजीएसटी इनटू टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल अमाउंट किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू. पण ही टॅक्सेबल अमाउंट ही दोन्ही टीमची पाहिजे. मग दोन्ही टीमची किती आहे 5600 आणि रेट ऑफ जीएसटी किती आहे, रेट ऑफ सीजीएसटी काय आहे 14%. म्हणजे इथे काय लिहिणार 14% इंटू 5600 या पद्धतीने. आणि आपल्याला माहिती आहे 14% म्हणजे काय लिहितो आपण 14 अपॉन 100. हे आपल्याला माहिती आहे. आपण या आधी पण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत 8वी 9वी ला. त्यामुळे इथं काय लिहिणार बरं 14 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 5600. हे आलं काय, हे येणार आहे अमाउंट ऑफ सीजीएसटी. आता इथं काय होईल बरं, या 0 कॅन्सल, 2 0 कॅन्सल. कारण की जर 100 ने भाग दिला 5600 ला तर काय येणार 56 चा भाग जाईल. ह्या 2 0 कॅन्सल. आता काय 56 मल्टिप्लाय बाय म्हणजे 56 मल्टिप्लाय बाय 14 काय येणार बरं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करू आपण. मल्टिप्लिकेशन 14 6 जा 84, 8 कॅरी, 14 5 जा 70 आणि 8 78. म्हणजे या पद्धतीने ₹784 हे काय आले बरं अमाउंट ऑफ सीजीएसटी. आणि अमाउंट ऑफ सीजीएसटी जर एवढी येत असेल तर मला सांगा अमाउंट ऑफ एसजीएसटी किती असेल, तेवढीच असेल. कारण की दोन्ही पण अमाउंट आणि रेट कसे असतात इक्वल असतात. देअरफॉर अमाउंट ऑफ इथे लिहितो अमाउंट ऑफ एसजीएसटी इक्वल टू अमाउंट ऑफ सीजीएसटी
अमाऊंट ऑफ CGST इक्वल टू काय रुपीज 784. दोन्ही पण किती असणार आहे 784. शेवटी आन्सर काय लिहितात मग therefore the amount of CGST and SGST charged in the tax invoice is 784. therefore answer मध्ये असं लिहितात शेवटी the amount of CGST and SGST charge rupees 784 in the tax invoice. या पद्धतीने आपण ते आन्सर फाइंड आउट केलं. एकदम सिंपल पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आपल्याला प्रत्येक टीमची टॅक्सेबल अमाउंट दिली होती 2800. त्यामध्ये आपण दोन टीम विकलेले होते. रिअल पेंट यांनी MS रिअल पेंट यांनी दोन टीम विकले होते. त्यामुळे त्यांची टॅक्सेबल अमाउंट आली 5600. रेट ऑफ GST दिला होता 28% आणि त्यावरून आपल्याला विचारलं होतं अमाउंट ऑफ CGST आणि अमाउंट ऑफ SGST. पण आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ GST च्या हाफ असतात रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST आणि दोन्ही पण इक्वल असतात. त्यामुळे आपण आधी ते फाइंड आउट केलं. ते आले 14% आणि अमाउंट ऑफ CGST कशी फाइंड आउट करतो तर रेट ऑफ CGST मल्टिप्लाय बाय टॅक्सेबल अमाउंट. टॅक्सेबल अमाउंटच्या वर त्या रेट मल्टिप्लाय करून अमाउंट ऑफ CGST फाइंड आउट करतो आणि ती अमाउंट आली 784. त्यावरून अमाउंट ऑफ CGST इक्वल टू अमाउंट ऑफ SGST इक्वल टू रुपीज 784 आणि त्यानुसार हे आन्सर आपण फाइंड आउट केलं. एकदम सिंपल पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत हे लक्षात घ्या. बघू वाटलं तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. फोर्थ क्वेश्चन काय आहे या प्रॅक्टिस सेट मधला तो आपण अभ्यास. चलतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण फोर्थ एक्झाम्पल पाहू. या प्रॅक्टिस सेट मधले फोर्थ एक्झाम्पल काय आहे द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट. एक रिस्ट वॉच बेल्ट ची टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे इज रुपीज 586. किती रुपये आहे 586 रुपीज आहे. द रेट ऑफ GST इज 18%. त्यावर GST चा रेट किती आहे 18% आहे. यावरून आपल्याला काय करायचंय देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. त्या कस्टमरला ते बेल्ट म्हणजे ते रिस्ट वॉचचं बेल्ट किती रुपयाला पडलं हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायची विथ GST. हे लक्षात घ्या. म्हणजे टॅक्सेबल अमाउंट तर दिलेली आहे 586. त्यावर तो जो कस्टमर आहे 18% टॅक्स भरत आहे तर याची टोटल अमाउंट किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्या कस्टमरला ते वॉच किती रुपयाला पडेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. एकदम सिंपल असा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट तर आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहून. काय आहे गिवन इन्फॉर्मेशन तर टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द रिस्ट वॉच बेल्ट. त्या रिस्ट वॉच बेल्टची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे रुपीज 586. हे आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू. रेट ऑफ GST पण दिलेला आहे. रेट ऑफ GST किती दिले आहे तर रेट ऑफ GST दिला आहे 18%. किती दिलेला आहे 18% हा आपल्याला रेट ऑफ GST दिला आहे. यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर अमाउंट ऑफ GST प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर साठी ती वस्तू तो जो बेल्ट आहे तो कितीला पडला हे आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याला आधी त्याने किती टॅक्स पे केला हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग आता टॅक्स म्हणजे अमाउंट ऑफ GST. देअरफॉर अमाउंट ऑफ GST कशी फाइंड आउट करतो आपण अमाउंट ऑफ GST तर इक्वल टू काय रेट ऑफ GST. फॉर्म्युला माहिती आपल्याला रेट ऑफ GST इनटू
तर आपल्याला हे दोन्ही पण व्हॅल्यू दिलेले आहेत ऑलरेडी, मग त्या आपण त्यामध्ये पुट करू. काय रेट ऑफ जीएसटी किती आहे 18% मल्टिप्लाय बाय टॅक्सेबल अमाउंट किती आहे 586. 18% म्हणजे काय तर 18 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 586. आता फर्स्ट म्हणजे मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन आधी करून घेतो म्हणजे सिंपल जाईल आपल्याला. इक्वल टू बघा तर फर्स्ट म्हणजे इथं लिहितो 18 into 586 व्यवस्थित लिहून घेऊया आपण. इक्वल टू काय 18 into 586 डिवाइडेड बाय 100. मग मला सांगा 18 into 586 किती येतं 18 किती 108 हातचे आले 10 बरोबर. 18 किती येतं 144 144 आणि 10 154 हातचे आले 15. 18 पंचे 90 आणि 15 90 आणि 15 किती 105 डिवाइडेड बाय 100 आणि 100 डिवाइडला आहे म्हटल्यावर डेसिमल द्यावं लागेल. आता आपल्याला डेसिमल देताना हे लक्षात घ्या इथं डेसिमल आहेत का वरती नाही म्हटल्यावर कुठं असेल डेसिमल सगळ्यात लास्ट नंबरच्या नंतर. आता हा डेसिमल लेफ्ट हँड साइडला सरकणार आहे कारण की इथं डिनॉमिनेटरला 1 च्या पुढे 2 झिरो दिसत आहे. 1 च्या पुढे 2 झिरो असतील तर आता लेफ्ट हँड साइडला किती नंबर जाईल तो 2 नंबर जाईल म्हणजे किती 48 नंतर आपल्याला इथं डेसिमल दिसेल म्हणजे आन्सर काय दिसेल आपल्याला ₹105.48 या पद्धतीने. म्हणजेच काय अमाउंट ऑफ जीएसटी आली. अमाउंट ऑफ जीएसटी इक्वल टू काय तर 105.48 एवढा रुपीजचा टॅक्स त्याने पे केलेला आहे. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचे प्राइस ऑफ द बेल्ट for the customer. मग therefore price of the bill for the customer equal to काय तर त्या टॅक्सेबल अमाउंट मध्ये त्या टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये जीएसटी ऍड करायचा. अमाउंट ऑफ जीएसटी ऍड करायचा आहे म्हणजे अमाउंट ऑफ सॉरी आधी टॅक्सेबल व्हॅल्यू लिहितो. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल प्लस अमाउंट ऑफ जीएसटी. अमाउंट ऑफ जीएसटी हे आपल्याला माहिती आहे. हे मी तुम्हाला सांगितलेले आहे मागच्या लेक्चरला ते फॉर्म्युला. मग आता यामध्ये व्हॅल्यू पुट करू. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल किती आहे 586 आणि त्याने टॅक्स किती पे केलाय 105.48 म्हणजेच किती बरं ₹586 प्लस 105.48. या कॅल्क्युलेशन मध्ये पण मुलं भरपूर चुका करतात हे लक्षात घ्या. इथं डेसिमल मध्ये नंबर आहे आणि इथं डेसिमल मध्ये नाही. इथं डेसिमल मध्ये नाही म्हटल्यावर काय असणार आहे 586.00 पैसे आणि हे म्हणजे काय आहे तर इथं हा 5 इथं डेसिमलच्या खाली डेसिमल व्यवस्थित लिहायचा आहे. भरपूर मुलं हा 48 याच्या खाली लिहितात आणि चुकतात पूर्णपणे. भरपूर वेळा अशा चुका होतात हे लक्षात घ्या. व्यवस्थितरित्या आपण ते सॉल्व करणार आहोत. या दोघांची ऍडिशन डेसिमलच्या खाली डेसिमल आला आणि त्यानुसार आता ऍडिशन काय येणार बरं 8 4 डेसिमल 11 हाचाला 1 काय येणार 9 आणि 6 म्हणजे किती आलं बरं 691.48 691.48 रुपीज म्हणजेच किती याला जर वाचायचं झालं तर 691 रुपीज 48 पैसे. या पद्धतीने आपण ते आन्सर फाइंड आउट केलेलं आहे. शेवटी आन्सर लिहिणार तर लिहून देतो आन्सर. therefore price of the bill for the customer is ₹691.48 म्हणजे 691
691 रुपीज 48 पैसे. इथं पण तुम्हाला वाटलं तर हे लिहून घेता. प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. या पद्धतीने आपण हे एग्जांपल सॉल्व केलं. एकदम सोपं असं एग्जांपल होतं. काय दिलेलं होतं आपल्याला या एग्जांपल मध्ये, तर एका रिस्ट वॉच बेल्टची प्राइस दिलेली होती, व्हॅल्यू दिली होती, टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली होती. ती किती होती? 586. आणि त्यावर रेट ऑफ जीएसटी दिला होता. रेट ऑफ जीएसटी दिला होता 18%. आणि यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं, तर प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. त्यासाठी आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेतली. त्यानंतर अमाउंट ऑफ जीएसटी फाइंड आउट केला. अमाउंट ऑफ जीएसटी इक्वल टू काय? रेट ऑफ जीएसटी मल्टिप्लाय बाय टॅक्सेबल व्हॅल्यू. ती अमाउंट किती आली मग? 105 रुपीज 48 पैसे ही अमाउंट आली. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं, प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इक्वल टू काय? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाउंट ऑफ जीएसटी. म्हणजेच काय? 586 प्लस 105 रुपीज 48 पैसे. ते म्हणजे किती आलं? 691 रुपीज 48 पैसे. म्हणजे शेवटी आन्सर काय आलं? प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इज रुपीज 691 रुपीज 48 पैसे. या पद्धतीने आपण हे एग्जांपल सॉल्व केलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपल्याला नेक्स्ट 5th क्वेश्चन कडे जायचं आहे. बघू आपण या एग्जांपल मध्ये, या प्रॅक्टिस सेट मध्ये 5th क्वेश्चन. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट मधील 5वा क्वेश्चन बघू. काय आहे प्रॅक्टिस सेट मधील 5वा क्वेश्चन? द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी आता अमाउंट दिलेली आपल्याला ऑफ अ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार. रिमोट कंट्रोल्ड टॉय कार आहे, त्याची टोटल अमाउंट दिलेली आहे विथ जीएसटी. किती दिलेली आहे? 1770 एवढी अमाउंट दिलेली आहे. रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी किती दिलेली आहे? 18% ऑन टॉयज. फुल स्टॉप. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST and SGST फॉर दिस टॉय कार. आपल्याला टोटल अमाउंट दिलेली आहे विथ जीएसटी 1770. तसंच रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे 18% आणि त्यावरून फाइंड आउट करायचं टॅक्सेबल व्हॅल्यू आणि CGST आणि SGST. फर्स्ट आपण सोल्युशन मध्ये सांगू. गिवन काय दिलेला आहे? टोटल अमाउंट with GST, इथं लिहितो with GST on toy car of a toy remote control toy car किती आहे? रुपीज 1770. तसंच रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे. रेट ऑफ जीएसटी किती दिलेला आहे बरं? 18%. हे पण आपल्याला माहिती आहे. यावरून मला काय फाइंड आउट करायचं आहे, तर टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता इथे टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नाही, त्यामुळे आपण सपोज करणार आहोत. आता इथे लक्षात घ्या, इथे आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मानणार आहोत. म्हणून सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू बी x. टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे त्या रिमोट कंट्रोलर कारची? रुपीज x आहे असं मान. तर त्यावर अमाउंट ऑफ जीएसटी काय असेल? अमाउंट ऑफ जीएसटी इक्वल टू रेट ऑफ जीएसटी मल्टीप्लाय बाय टॅक्सेबल व्हॅल्यू. हे आपल्याला माहिती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू. पण रेट ऑफ जीएसटी किती आहे? 18%. 18% रेट दिलेला आहे मल्टीप्लाय बाय काय? x. यावरून हे कसं लिहिता येईल मला? रुपीज 18x अपॉन 100. कारण की 18% म्हणजे काय? 18 अपॉन 100 मल्टीप्लाय बाय x म्हणजे 18x अपॉन 100. हे आली अमाउंट ऑफ जीएसटी. अमाउंट ऑफ जीएसटी. पण आपल्याला माहिती आहे आपण टोटल अमाउंट कशी फाइंड आउट करतो, तर टोटल अमाउंट विथ जीएसटी कशी फाइंड आउट करतो, तर
तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी हे आपल्याला माहिती आहे, ते लिहितो आता टोटल अमाऊंट किंवा टोटल पोस्ट प्राइस असं पण म्हणू शकतो विथ जीएसटी इक्वल टू काय असतं बरं, तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी हे आपल्याला माहिती आहे. आता यामध्ये टोटल अमाऊंट माहिती आहे आपल्याला किती आहे 1770 इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू काय मानलेली आहे x प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी काय आला 18x अपॉन 100 या पद्धतीने. आधी मी क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो आणि यांचा डिनॉमिनेटर सेम करतो. x च्या डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे 1 आहे म्हटल्यावर याचा डिनॉमिनेटर 100 करण्यासाठी 100 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. म्हणजे इथं काय येणार बरं 1770 इक्वल टू 100 into x 100x प्लस 18x डिवाइडेड बाय काय येणार 100 हे आपल्याला माहिती आहे. आता 100 डिवाइड आहे या साइडला आल्यावर मल्टिप्लाय म्हणजे काय दिसेल 1770 मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू या दोघांची ऍडिशन म्हणजे किती येणार 118x. आता हा 118 मल्टिप्लाय आहे त्या साइडला गेल्यावर डिवाइड म्हणजे काय दिसेल आपल्याला बघा 177 आणि किती येणार 3 0 येणार 1230 डिवाइडेड बाय 118 इक्वल टू x. आता इथे दोघांना पण 2 ने भाग जात आहे. सिंपली 2 ने भाग देऊन घेऊ. 2 ने भाग दिला तर 2 पंचे 10 राहिला 1 कारण की 11 होतं 2 पंचे 10 1 राहिला पुढचा घेतला 8 2 9 18 आणि इथं जर भाग दिला तर काय येणार बरं 82 16 1 राहिला पुढचा घेतला 7 17 आलं 82 16 परत 1 राहिला पुढचा घेतला 0 10 आलं 2 पंचे 10 हे पुढचे 2 शून्य आहेत तसेच. म्हणजे आता हे 59 ने आपल्याला भाग द्यायचा आहे कशाला 88,500 ला. मग आता 59 तर प्राइम नंबर आहे म्हटल्यावर आता आपल्याला डायरेक्ट भाग द्यावा लागेल. इथं मी सिंपली करून घेतो. आता 59 सांगा 88 मधून 59 गेले इथं राहणार 7 इथे येणार 18 तून 9 गेले 9 7 5 गेले 2 पुढचा घेतला 5 295. आता आपल्याला माहिती आहे 60 पंचे 300 म्हणजे 59 पंचे किती 295 5 वजा केले फक्त 59 पंचे जर केलं आपण तर 295 येतं. हे लक्षात घ्या. एकदम सिंपली असं आपण पाडे लक्षात ठेवू शकतो कोणते पण हे लक्षात घ्या. 295 0 होऊन जातील आणि हे बाकीचे डबल 0 फक्त वरती लिहून घ्यायचे म्हटल्यावर काय येणार बरं 1500 therefore 1500 equal to x therefore x equal to rupees 1500 म्हणजेच काय आलं बरं टॅक्सेबल व्हॅल्यू आली. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोलर कार इक्वल टू रुपीज 1500. इथं लिहू शकता तुम्ही ऑफ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार इज रुपीज 1500. ही जर 1500 येत असेल तर अमाऊंट ऑफ जीएसटी काय तर आता इथं देअरफॉर अमाऊंट ऑफ जीएसटी इक्वल टू काय तर 18x अपॉन 100 आहे म्हटल्यावर काय येणार बरं 18 into x ची तर व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता काय येणार बरं 18 into 1500 डिवाइडेड बाय 100 2 0 काय होते कॅन्सल होऊन जाते. म्हणजे आता इथं काय येणार 18 into 15 किती येतं 18 into 15 किती येतं तर बघा 15 8 120 7 12 बरोबर 15 1 15 15 12 27 म्हणजे 270 रुपये ही आली अमाऊंट ऑफ जीएसटी आली. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी. मग अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी ही जीएसटीच्या कशा असेल हाफ असेल हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आता मी
वरती लिहितो बघा, या क्वेश्चन मध्येच लिहितो. इथं तुम्हाला हा क्वेश्चन माहिती आहे, त्यामुळे हा क्वेश्चन मी थोडा रफ करतोय. हा क्वेश्चन तुम्ही बुक मध्ये बघू शकता, तुम्हाला माहिती आहे हा क्वेश्चन. आता इथं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अमाउंट ऑफ सीजीएसटी. म्हणून अमाउंट ऑफ सीजीएसटी इक्वल टू काय बरं, तर अमाउंट ऑफ जीएसटी अपॉन 2 त्याच्या निम्म, म्हणजेच काय 270 अपॉन 2, म्हणजेच किती येणार बरं ते 270 अपॉन 2 केलं तर ₹135. मग अमाउंट ऑफ सीजीएसटी तेवढी आहे, तर अमाउंट ऑफ एसजीएसटी पण किती येणार बरं, सेम जेवढ्या अमाउंट ऑफ सीजीएसटी भरलेली आहे तेवढीच अमाउंट ऑफ काय असेल एसजीएसटी. त्यामुळे मी इथं लिहितो बघा, इथं आपला प्रॉब्लेम एंड होत आहे. अमाउंट ऑफ जीएसटी, अमाउंट ऑफ एसजीएसटी इक्वल टू अमाउंट ऑफ काय सीजीएसटी इक्वल टू काय होतं ₹135. आणि तुम्ही शेवटी आन्सर लिहिता, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोलर कार इज ₹1,500 and amount of CGST and amount of SGST is ₹135. या प्रॉब्लेम मध्ये करायचं काय होतं, तर अमाउंट ऑफ टोटल अमाउंट दिली होती आपल्याला रिमोट कंट्रोलर टॉयची विथ जीएसटी 1700 आणि रेट ऑफ जीएसटी दिला होता 18%. आणि त्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी ची अमाउंट. त्यासाठी आपण लिहिलं फर्स्ट गिवन पार्ट लिहून घेतला, त्यामध्ये सपोज केलं टॅक्सेबल व्हॅल्यू माहित नव्हती तर x व्हॅल्यू मानली, तर ही जर x असेल टॅक्सेबल व्हॅल्यू, तर अमाउंट ऑफ जीएसटी इक्वल टू काय असतं, रेट ऑफ जीएसटी मल्टिप्लाय बाय टॅक्सेबल व्हॅल्यू. त्यावरून ते काय आलं 18x अपॉन 100. पण आपल्याला माहिती आहे टोटल अमाउंट कशी फाइंड आउट करतो आपण, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाउंट ऑफ जीएसटी, म्हणजेच काय 1770 ही टोटल अमाउंट इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू x प्लस अमाउंट ऑफ जीएसटी 18x अपॉन 100. म्हणजेच इथं क्रॉस मल्टिप्लाय करून मी 1770 इक्वल टू काय लिहिलं 100x प्लस 18x डिवाइडेड बाय 100. हा 100 डिवाइड जर या साइडला आल्यावर मल्टिप्लाय आणि या दोघांची एडिशन 1770 मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू 118x. आणि हा 118x 18 मल्टिप्लाय आहे त्या साइडला गेल्यावर डिवाइड, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1,77,000 डिवाइडेड बाय 118. मग x ची व्हॅल्यू आली 1500, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू मिळून गेली. त्यावरून आपण अमाउंट ऑफ जीएसटी फाइंड आउट केला, 18x अपॉन 100 होतं, त्यावरून काय आलं ₹270. यावरून आपल्याला माहिती होतं काय अमाउंट ऑफ जीएसटी इक्वल टू काय असतं, तर अमाउंट ऑफ जीएसटी च्या हाफ असते, म्हणजेच काय 270 अपॉन 2 म्हणजेच ₹135. जर रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एसजीएसटी विचारला असता तर तो काय आला असता 9%, कारण याच्या हाफ रेट असतो. त्यावरून मग अमाउंट ऑफ एसजीएसटी आणि अमाउंट ऑफ सीजीएसटी काय आलं बरं, तर 135. या पद्धतीने आपण या प्रॅक्टिस सेट मधले 5 क्वेश्चन या लेक्चरला पाहिले. अजून या प्रॅक्टिस सेट मध्ये 2 क्वेश्चन्स राहिलेले आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. वाटलं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला विचारू शकता. पुढच्या लेक्चरला आपण राहिलेले 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.